नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जर तुम्हाला पुणे महानगरपालिकेचा जन्माचा दाखला जर डाउनलोड करायचा असेल, तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्ले स्टोअरवरती यावे लागेल व इथे तुम्हाला PMC केअर हे ॲप्लिकेशन सर्च करावे लागेल. याचा या प्रकारचा लोगो आहे PMC केअर आणि खाली तुम्ही पाहू शकता पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे लिहिलेलं असेल. याला तुम्हाला फोनमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथे ओपनचं ऑप्शन दिसेल. यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं होमपेज जे आहे ते बघायला मिळेल. इथे तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला जन्म प्रमाणपत्र हा एक ऑप्शन इथे बघायला मिळेल. यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता जन्म प्रमाणपत्र नोंद मार्च 2019 पूर्वी जन्म प्रमाणपत्र शोधण्याकरिता प्रमाणपत्र क्रमांकानुसार किंवा आईच्या नावाने शोधा या पर्यायाचा वापर आपल्याला करायचा आहे. जन्म प्रमाणपत्र काढताना सर्व नोंद या मराठी भाषेत असल्यामुळे खाली नमूद केलेल्या प्रक्रियेत आईचे नाव मराठीत टाकणे आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला दाखला हा पुढे दिसणार नाहीये. त्यानंतर मार्च 2019च्या पूर्वीचे सर्व रेकॉर्ड हे ऑनलाईन उपलब्ध आहेत. तर इथे लक्षात घ्यायचे 2019च्या पूर्वीचेच रेकॉर्ड तुम्हाला ऑनलाईन जन्म दाखला जो आहे तो काढता येणार आहे. त्यातून पुढचा जर असेल तर तो तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध केलेला नाही आहे. त्यानंतर मार्च 2019 पासून जन्म मृत्यू नोंदणी पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालय निहाय CRS नागरी नोंदणी पद्धतीमध्ये करण्यात येते. हे दाखले सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडील नागरी सुविधा केंद्रामार्फत नियमानुसार फी आकारून वितरित करण्यात येतात. जन्म झाल्यापासून 21 दिवसाच्या आत जन्म झाल्याची नोंद संबंधित निबंधकाकडे करणे बंधनकारक असते. जन्म झाल्यापासून 21 ते 30 दिवस आणि 30 ते 1 वर्षापर्यंत उशीर केल्या जाणाऱ्या नोंदी प्रकरणी दंड फी आकारली जाते. जन्माची नोंद झाल्यापासून 1 वर्षाच्या आत नोंदणी केली नाही तर त्या मुलाच्या जन्माच्या नोंदणीची अचूकता पडताळल्यानंतर प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार विहित शुल्क आकारणी केली जाते. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या 23 गावांमधील सर्व जन्म मृत्यू नोंदणी रजिस्टर मुख्य कार्यालय कसबा पेठ येथे ताब्यात घेण्यात आले असून त्यामधील 30 जून 2021 पूर्वीच्या जन्म नोंदी आणि महानगरपालिकेने विकसित केलेल्या जुन्या संगणक प्रणालीमधील संगणकीकृत करण्यात आल्या आहेत. सदर गावांमधील दिनांक 1 जुलै 2021 पासूनच्या जन्म मृत्यूच्या नोंदी केंद्र शासनाने विकसित केलेल्या CRS नागरी नोंदणी पद्धतीने संबंधित क्षेत्रीय कार्यालयात स्तरावर करण्यात येत आहेत. आता इथे आपल्याला बघायचं आहे की आपल्याला जन्म प्रमाणपत्र म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट काढण्यासाठी इथे आपल्याला 2 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे प्रमाणपत्र क्रमांकाद्वारे शोधा. जर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल आणि त्यावरती तुम्हाला एक प्रमाणपत्र क्रमांक दिसत असेल तर तो तुम्ही डायरेक्टली टाकून इथे सर्च करू शकता. अन्यथा आपल्याला आईच्या नावाने शोधा या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जन्मतारखेनुसार शोधा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बाळाची जन्मतारीख इथे सिलेक्ट करावी लागणार आहे. त्यासाठी आपण इथून इथे वर्ष सिलेक्ट करूया, तारीख निवडूया आणि कन्फर्म करूया. त्यानंतर बाळाचे लिंग निवडा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. मुलगा झालेला आहे की मुलगी झालेली आहे ते इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर आपण इथे इंग्रजीत आईचे नाव टाकण्यासाठी सांगितलेलं आहे तर आपण इथे नाव इंग्रजीमध्ये टाकून घेऊया. तसेच मराठीमध्ये देखील आपल्याला हे नाव इथे टाकून घ्यायचे आहे. तर आपण मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये हे नाव टाकून घेतल्यानंतर आपल्याला तपशील दाखवा यावरती एकदा क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर कृपया थांबा असे लिहून आपल्याला लोडिंग होताना दिसेल. लोडिंग झाल्यानंतर जन्म प्रमाणपत्र पुढे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिसेल. त्यानंतर आईचे संपूर्ण नाव दिसेल व खाली तुम्हाला प्रमाणपत्र पहा हा एक ऑप्शन दिसेल. तर तुम्हाला इथे प्रमाणपत्र पहा यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. थोडा वेळ पेज लोडिंग होईल आणि तुमच्यासमोर जन्म प्रमाणपत्र म्हणजेच लहान मुलाचा जन्माचा दाखला जो आहे
तो अशा पद्धतीने तुमच्या फोनमध्ये तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झालेला असेल। तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी हे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी वरती कोपऱ्यामध्ये पहा निळ्या रंगाचा एक बाण दाखवलेला आहे, यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। यशस्वीरित्या जतन केले म्हणजे ही फाईल जी आहे ती आता तुमच्या फोनमध्ये सेव्ह झालेली आहे गॅलरीमध्ये। तर इथून तुम्हाला याला ओके करायचं आहे। तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।